तुमचं शरीर जर चांगलं आणि उत्तम असेल ना तर तुमची मानसिकता पण जबरदस्त राहणार आहे. म्हणजे तुमचा माइंडसेट, तुमच्या बोलण्याची पद्धत, तुमचा कॉन्फिडन्स, तुमचं काम करायचं पद्धत, कॉन्फिडन्स हे ना जबरदस्त असतं. पण जर तुमचं आहे ना शरीरच थकलेलं असलं, शरीरच तितकं चांगलं काम नसतं ना, तर म्हणता हा ठीक आहे ना, करू ना, निगेटिव्ह बोलणं, वागणं, राहणं, अप टू डेट न राहणं, या सगळ्या गोष्टी घडायला लागतात. म्हणून तुमचं शरीर चांगलं पाहिजे, तर तुमच्या शरीरासोबत तुम्हाला मोठे कामं करता येतील. तुम्हाला मोठी अचिव्हमेंट करायची, शरीरच खराब आहे, तेच साध्य आहे ना, तर तुम्ही काय अचिव्हमेंट करणार आहे? म्हणून शरीर हे सगळ्यात आधी लागणार आहे, त्याच्यानंतर खूप साऱ्या गोष्टी लागणार आहे. तर प्रत्येक वेळेस आपण म्हणतो की काय बघ शरीराला एवढं काय महत्त्व द्यायचं. मला एक जणांनी मी असंच एक स्टेटस ठेवलं होतं आणि एक जणांनी मला रिप्लाय दिला त्याच्यावर की शरीराचं ती काळजी घ्यायची काही कारणच नाही, कारण ते ऑलरेडी पक्क बनलेलं आहे. असं जर म्हणलं तर त्यांनी मला त्यांची मानसिकतेवर क्यू आली की किती चुकीची मानसिकता आहे. म्हणजे शरीर फक्त आहे ना काम करायलाच आहे आणि पैसा कमवण्यासाठी शरीर असतं असं त्यांनी सांगितलं. तर ही गोष्ट नसते. तर शरीर असेल तर तुम्ही पैसा चांगला कमवू शकता, नाहीतर शरीर नसेल तर कशातून पैसा कमवू शकता, कशातून तुम्ही काय करू शकता. तर तुम्हाला हेल्दी राहणं आहे, तेव्हा तुम्हाला बऱ्याच गोष्टी चांगल्या भेटणार आहे.